नमस्कार मित्रांनो, मी पंढरपूरमधून सुनील शिवशरण बोलत आहे की मला बऱ्याच महाराष्ट्रातून अशी मागणी आहे की पंढरपूरच्या जवळपास म्हणजे 4-5 किलोमीटर अंतरावरती त्यांना शेती, बागायती शेती हवी आहे। बऱ्याच जणांनी मला मागणी केलेली आहे की बाबा आम्हाला आरामाची जिंदगी, आम्हाला शेती पाहिजे 1.5-2 एकर, 1 एकर, 1.5 एकर, 2 एकर। तर आता त्या टाईपची कुर्टी हद्द गादेगाव फाटा या ठिकाणी कुर्टी हद्दीमध्ये आपल्याकडे 57 गुंठ्याचा एक शेती प्लॉट विक्रीस आलेला आहे। पंढरपूर शहरापासून, नगरपालिकेच्या हद्दीपासून बरोबर 4 ते 4 किलोमीटरच्या आसपास ही शेती अवेलेबल आहे। म्हणजे अंतर आहे बरोबर 4-4.25 किलोमीटर ही शेती बसते। पंढरपूरपासून ही शेती इतक्या अंतरावर बसते। मला बऱ्याच जणांची मागणी होती, आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे अशी चांगली शेती आणली। त्याच पद्धतीने ह्या शेताला तिन्ही बाजूनी कॅनॉल गेलेला आहे। भाटघरचा आहे, उजनीचा आहे, त्यानंतर वस्ती आहे, सध्याला ऊस आहे, बोर आहे, बोरवेलला पाणी खूप आहे। आणि गाडी घेऊ हा असा संपूर्ण ऊसाचं क्षेत्र आहे। हे बघा आणि ह्या झाडापासून इथून उजनी कॅनॉल गेलेला आहे, लगतच लागून बांधाला लागून उजनी कॅनॉल गेलेला आहे। आणि हा रस्ता आहे, अधिकृत रस्ता आहे। त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा असा पश्चिम बाजूने सुद्धा कॅनॉल गेलेला आहे। हे बघा, हे कॅनॉल आहे, उजनी कॅनॉल आहे। दोन बाजूने उजनी कॅनॉल गेला आहे। हा असा ऊस आहे, हे बघून घ्या। 57 गुंठे प्लॉट आहे। रस्ता अधिकृत रस्ता आहे, त्यामध्ये हे वस्ती आहे। आता आपण वस्तीकडे जाऊ, कारण मध्ये कॅनॉल पट्टे आहे। हे बघा, हे अशा पद्धतीने ऊस आहे। हे बघा, असा ऊस आहे, संपूर्ण बोर आहे, दाखवतो। असे रस्ते आहेत, हे बघा, असे रस्ते आहेत व्यवस्थित शेतीला। तुम्हाला दाखवलेला हा कॅनॉल उजनीचा आहे, हा कॅनॉल भाटघरचा आहे। हे बघून घ्या, पाण्याची पाळी नेहमी असते। हे बघून घ्या, हा कॅनॉल आहे, हे वस्ती आहे अशी। हे बघा, पंढरपूरच्या अगदी जवळ आहे। म्हणजे तिन्ही बाजूनी कॅनॉल गेलेली शेती पहिल्यांदाच पाहतोय मी। पाणी मुबलक आहे, अशी वस्ती वगैरे आहे। हे बघा, आता हे बांधायचं होतं, मात्र विकायच्या कारणास्तव हे बांधत नाही। हे बघा, हे बांधकाम करणार होते हे वस्तीवर, या डांबापाशी। अशा पद्धतीने आहे शेती। हे बघा, हे बघा, असा संपूर्ण ऊस आहे। हे बघा, अशा पद्धतीने ऊस आहे शेतामध्ये। 57 गुंठे क्षेत्र आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला इथून पंढरपूर दिसतंय। हे बघा, हे पंढरपूर आहे। इसबावी एरिया, हा पंढरपूर शहर दिसतंय तुम्हाला। हे शहर आहे पंढरपूर। पंढरपूरपासून एक 4-4.25 किलोमीटर, म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून ही शेती आहे। रस्ते वगैरे आहेत संपूर्ण, ही पूर्ण शेती आहे। हे बघा, ही अशी वस्ती वगैरे। तर आता इतर माहिती देतो, चला। तर मित्रांनो, हे शेती तुम्हाला संपूर्ण मी दाखवलेली आहे। 57 गुंठे म्हणजे जवळजवळ 1.5 एकरच्या आसपास ही शेती आहे। हे शेती 57 गुंठे आहे। 57 गुंठे म्हणजे अजून एकदा सांगतो, पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून, पंतनगरीपासून कदाचित 4 किलोमीटर बसत असेल। पंतनगरीपासून म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या हद्दीपासून 4 किलोमीटर ही शेती बसेल। आणि ह्या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे ह्या शेतीच्या तिन्ही बाजूनी भाटघर आणि उजनीचे 2 कॅनॉल गेलेले आहेत। पाण्याला कमी नाही, बोरला पाणी इतकं आहे की पाणी कधी हटत नाही। रस्ते वगैरे सगळे लाईट रस्ते सगळे व्यवस्थित आहे। आजूबाजूला बंगले, वस्त्या आहेत। आता ही शेती, ह्या शेतीची प्राईस कोट केली, संपूर्ण शेतीची प्राईस कोट केली 40 लाख रुपये। मात्र 40 लाख बैठकीला बसल्यानंतर मालकासमोर आम्ही विक्रीला आमच्याकडे आले, पण मालकासमोर बैठकीला बसवलं, हे निगोशिएबल कमी जास्त होणार आहे। ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर या, कारण मला मागणी भरपूर असते। पंढरपूरच्या जवळ अगदी सर्व सुविधा असलेली ही शेती 1.5 एकर आहे। फार्म हाऊससारखा आहे, पंढरपूरच्या समीप जवळ आहे।
पांडुरंगाच्या दारात असल्यासारखी ही शेती आहे। तुम्हाला व्हिडिओतनं मी पंढरपूर दिसतं, बिल्डिंग दिसत होते ते पण दाखवलेलं आहे। आणि अजून एकदा सांगतो, 40 लाख रुपये प्राइस कोर्ट आहे। बैठकीला बसल्यानंतर निगोशिएबल आहे, कमी जास्त होणार आहे। त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रॉपर्टी घेणारे आणि देणाऱ्याची मागणी असते। ज्यांची प्रॉपर्टी द्यायची असेल किंवा ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात माझ्याकडे प्रॉपर्टी देणारे आणि प्रॉपर्टी घेणारे दोन्ही ग्राहक अवेलेबल आहेत, सेवा दिली जाईल। त्याच पद्धतीने माझ्या चॅनलचे माझ्याकडच्या असलेल्या प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। आणि महत्त्वाची, तुम्ही सोशल मीडियावरती मला विचारणा करू नका, व्हॉट्सअप किंवा यूट्यूबला तुम्ही डायरेक्ट मला फोन करा। नमस्कार।